सकाळपासून पहिली ट्रिप 3 ट्रिपा केल्यात आपण आत्तापर्यंत. तर पहिली ट्रिप होती आपल्या घरापासून संत तुकाराम नगर वल्लभनगरची होती. त्यांना ड्रॉप केलं. तिथनं संत तुकाराम नगरमधनं आपल्याला लगेच दुसरी पडली आकुर्डी खंडोबा माळा. मग आकुर्डी खंडोबा माळा सोडली दुसरी. लोकलच होत्या. एक ती पहिली 3 किलोमीटरची होती, दुसरी 5 किलोमीटरची होती. मग खंडोबा माळापासून आपल्याला पडली बाणेरची पॅन कार्ड क्लब रोडला. मग आता बाणेरला येऊन थांबलो आहे आणि आता वाजलेत बघा 11:30 वाजलेत. आता इथून बघू कोणती पडती आहे. आता आज जरा लेटच लॉग इन केलं तर 9:30च्या आसपास केलं तर बघू कोणती पडती आहे, कुठे जायला भेटते. आता तो जो भेटला आहे ना तो पण लोकलच आहे, 6 किलोमीटरचा आहे. बघू बोरीवाडी कुठली आहे तिथे जाऊन ड्रॉप करायचं आहे. मानमध्ये आलेलो. मानमध्ये बघा हे अशा रस्ता आहे, जरा खराब रस्ता आहे. आणि आता इथून भेटली आपल्याला बाणेर. आता आपण चाललेलो आहे कस्टमरला पिक करायला. आता आपण येऊन थांबलेलो आहे बाणेरला. बाणेरच्या IT पार्कमध्ये थांबलोय. तर बाणेर म्हणून पडली आपल्याला लोहा विमानतळची. बघू आता किती वेळ लागतोय पोचायला. 400च्या आसपासचा फेर दाखवला होता. 18 किलोमीटरची ट्रिप आहे. आपण केलाय एअरपोर्टचा 6व्या नंबरचा ड्रॉप. 6वी ट्रिप होती आपली आणि एअरपोर्टला ड्रॉप केली. आता त्याचे भेटलेत आपल्याला 422 रुपये. आणि आता बघतोय आता एअरपोर्टच्या बाहेर जाऊन आता बघूया कुठं भेटतोय का. इथल्या लोकेशनवरून तर खूप लांब लांब पडतात पिकअप घ्यायला. बघू आता जरा इथल्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जाऊन काय भेटतंय का बघूया. नगरवरून आपल्याला भेटली होती दुसरी क्राऊन प्लाझा पुणे स्टेशनची पडली होती ट्रिप. आणि आता इथून लगेच 500 मीटरवरून एक पडली आहे मुंडवा रोड. आता त्यालाच पिक करायला चाललं आहे. तर सिग्नलला थांबलो आहे. सिग्नल सुटला की त्याला पिक करतो. आता आपण कात्रजमधून आता आपल्याला पडली आहे तळेगाव दाभाडे. डायरेक्ट 50 किलोमीटर लांब आहे इथून. तर बघू काय म्हणतात कस्टमर वगैरे. आणि CNG पण संपला आहे. दोन पॉईंट राहिलेत. तर आता त्यांना बोलले मी CNG वगैरे भरायला लागेल, वेळ लागेल थोडा, तर येऊ का. तर ते बोलले ते या म्हणून. ठीक आहे चला आता बघू काय म्हणतायत. चाललं आता कस्टमरला पिक करायला. थांबलोय मी तळेगावला. तळेगावची ट्रिप कात्रजवरून घेतली होती. कात्रज ते तळेगाव चांगलंच 45 किलोमीटर लांब होतं. ट्रिपचे आपल्याला भेटले 655 रुपये टोल सकट. आता तळेगावला येऊन थांबलोय. तळेगावमध्ये वाट बघतोय आता कुठली भेटते काय. आता वाजलेले आहेत 8. आणि आता तळेगाववरून एक पिकअप घेतला होता. तर आता येऊन सोडलं इथं पुणे स्टेशनला सोडलं. आणि आता चाललं आता पुणे स्टेशनच्या गेटच्या बाहेर चाललं आपण. आता बघू आता इथून कोणता पडतोय. घराकडचाच बघायला पाहिजे आता. खूप वेळ झाला. आता जवळपास 8 वाजलेत. मधून भेटला आपल्याला भोसरीला आणून सोडलं 257 रुपयाचा फेर पडला. आता वाजलेले आहेत 9 वाजून 5 मिनटं झालेले आहेत. आणि आता आपण चाललो आता गो होम लावला आहे. आता बघू जाता कोणती ट्रिप पडते का बघू. भोसरीतून आपल्याला पडली पिंपळे सौदागर. आपण गो टू होम लावलं होतं पण तिथनं थोडंफारच आपल्या जवळ घर आहे. आता मग पिंपरी
खोपडली पिंपळे सौदागरचे आपल्याला भेटले 146 रुपये. आणि त्यांना आता ड्रॉप केले आणि आता निघाले 4 किलोमीटरवर घर आहे आपलं. निघाले आता 4 किलोमीटरवर घरी. आणि टोटल आजची आपण मला वाटते सकाळी 10:30च्या आसपास 10 वाजता आपण लॉग इन केलं होतं, कामाला सुरुवात केली होती. आणि आता झालेले आहेत 9:30 वाजून 36 मिनटं झालेत. 1 मिनिट दाखवतो. 9 वाजून 37 मिनटं झालेले आहेत. आणि आपली आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो. काहीतरी 3200 रुपये उबेरमध्ये झालेत. हे बघा, 3200 रुपये उबेरमध्ये झालेत. आणि रॅपिडोची आपण एक ट्रिप मारली होती, 100 रुपयाची होती ती. 116च्या आसपासची होती. जवळपास आपलं आजचं अर्निंग आहे 3300 रुपयाचं अर्निंग आहे आजचं. आणि CNG आपण एकदा सकाळी फुल केला होता, जे की 600 रुपयाचा CNG टाकला होता आपण. 600चा 7 किलो बसला होता. मग ते 3300 मायनस 600 जर केले तर 300 आणि हे 300 2700 रुपये 2800 रुपयाच्या आसपास आपला आजची अर्निंग आहे, CNG वगैरे काढून. तर असा होता आजचा आपला दिवस आजचा.